सर्वांना माझा नमस्कार। स्वागत आहे तुमचे महानंदा व्लॉगमध्ये। आज आपण घृष्णेश्वर मंदिर येथे आलेलो आहोत। हे मंदिर वेरूळ येथे आहे आणि आज मी तुम्हाला घृष्णेश्वर मंदिराची सर्व हिस्ट्री सांगणार आहे की या मंदिराचे महत्त्व काय, या मंदिराचा उद्धार जीर्णोद्धार कोणी केला, या मंदिराच्या सर्वात जवळचे शहर कोणते आहे किंवा घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगात सर्वात रहस्यमय काय आहे आणि या घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाला स्पर्श आपण करू शकतो आणि घृष्णेश्वर ह्या नावाचा अर्थ काय आहे आणि ज्योतिर्लिंगाचा इतिहास काय आहे, घृष्णेश्वर मंदिराला भेट देण्याचे काय फायदे आहे आणि वेरूळ येथील लेणीची सुद्धा आपण माहिती घेणार आहोत। तर त्याआधी सर्वांना माझी विनंती आहे, जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला पण क्लिक करून घ्या, म्हणजे तुमच्याकडे माझे असे जे नवीन नवीन ब्लॉग येत असतात ते लगेचच पोचून जातील। बघा, घृष्णेश्वर मंदिर हे एक प्राचीन शंकराचे मंदिर असून हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबादपासून सुमारे 11 किलोमीटर अंतरावर आणि वेरूळ लेण्याजवळ हे मंदिर आहे। शिवपुराण, स्कंदपुराण, रामायण, महाभारत या ग्रंथात या ठिकाणाचे उल्लेख मिळतात। मंदिराचे बांधकाम वेरूळ गावातील एलगंगा नदीजवळ हे मंदिर असून छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा आणि शहाजीराजे भोसले यांचे वडील मालोजीराजे भोसले यांनी या मंदिराचा प्रथमतः 16व्या शतकात जीर्णोद्धार केला। सध्याचे अस्तित्वात असलेले मंदिर इसवी सन 1730 मध्ये मल्हारराव होळकरांच्या पत्नी गौतमीबाईंनी बांधलेले असून नंतर शिवभक्त अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला। मंदिराचे बांधकाम लाल रंगाच्या दगडामध्ये करण्यात आले आहे। या मंदिराचे नक्षीकाम अवर्णनीय आहे। या मंदिराला 27 सप्टेंबर इसवी सन 1960 रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेले आहे। 1730 मध्ये मल्हारराव होळकरांच्या पत्नी गौतमीबाईंनी बांधलेले हे असून हे नंतर शिवभक्त अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे। इथे तुम्हाला 3-4च्या सुमारास मोठ्या पायऱ्या चढाव्या लागतील। मला माहीत आहे थोडे कठीण आहे पण फायदेशीर आहे, कारण तुम्ही ज्योतिर्लिंगासमोर मंदिरात प्रार्थना करू शकता आणि तुम्हाला त्रास देण्यासाठी तिथे कोणीही नाही। घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगात सर्वात जवळचे शहर कोणते आहे तर हे 12वे ज्योतिर्लिंग मंदिरापैकी एक आहे। हे मंदिर एक राष्ट्रीय संरक्षित स्थळ आहे जे वेरूळ लेण्यापासून 1.5 किलोमीटर अंतरावर, औरंगाबाद शहराच्या वायव्येस 30 किलोमीटर 19 मैल आणि मुंबईपासून पूर्व ईशान्येस 300 किलोमीटर 190 मैल अंतरावर आहे। घृष्णेश्वर मंदिराच्या सर्वात जवळचे शहर छत्रपती संभाजीनगर हे आहे। घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगामागील कथा काय आहे तर या ज्योतिर्लिंगाशी संबंधित काही आख्यायिका आहे। एक आख्यायिकेनुसार कुसुमा नावाची एक महिला दररोज भगवान शिवाची पूजा करत असे आणि तिच्या प्रार्थनेसह शिवलिंग एका कुंडात विसर्जित करत असे। घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग कथा। घृष्णेश्वर या नावाचे महत्त्व काय आहे तर घृष्णेश्वर या शब्दाचे महत्त्व खूप आहे, कारण त्याचा अर्थ करुणेचा देव असा होतो। मंदिरात आतून पवित्र पाणी वाहत असल्याचे म्हटले जाते। पुरुषाच्या प्रवेशाच्या वेळी पुरुषांना शर्ट काढण्याची विनंती केली जाते आणि अनोखे म्हणजे भक्तांना त्यांच्या उघड्या हातांनी थेट शिवलिंगाचा स्पर्श करण्याची परवानगी आहे। हा एक दुर्मिळ विशेष अधिकार आहे जो इतर ज्योतिर्लिंगामध्ये सामान्यतः आढळत नाही। दुरूनच दर्शन असते, फक्त घृष्णेश्वर मंदिराचं असं दर्शन आहे की ते आपल्याला एकदम हात लावून दर्शन करता येतं। छत्रपती संभाजीनगर येथील श्री घृष्णेश्वर मंदिराला नक्की तुम्ही भेट द्या, कारण घृष्णेश्वर मंदिराला भेट देण्याचे काय फायदे आहेत तर महाराष्ट्रातील घृष्णेश्वर मंदिर या मंदिराला भेट देऊन तुम्ही तुमच्या जीवनाला समृद्ध करू शकतात, कारण तसेच तुमच्या आत्म्याला शुद्ध करण्यास
देखील मदत होते. तिथून जाऊन आल्यावर एक प्रचंड शांती भेटते. सर्व 12 ज्योतिर्लिंगांना भेट देण्याचे फायदे आहेत. त्याचबरोबर घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचे एक वेगळाच अनुभव तुम्हाला नक्कीच अनुभवायला भेटेल. कारण शिवपुराणातील एका शिवकथेनुसार एकदा ब्रह्मा आणि विष्णू संरक्षणाचे देव विष्णू यांच्यात त्यांच्या श्रेष्ठतेवरून वाद झाला. वाद मिटवण्यासाठी शिवाने तिन्ही लोकांमध्ये प्रवेश केला. ते एका विशाल अनंत प्रशस्त स्तंभाच्या रूपात प्रकट झाले. ते हे ज्योतिर्लिंग आहे. तर अशा प्रकारे आपण वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिराची सर्व काही माहिती बघितली. तुम्हाला व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद व्लॉग बघितल्याबद्दल. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब